देण्यासाठी त्या ठिकाणी जो आयोजित केला होता बुद्ध विहार मुक्ती संग्रामच्या यांनी या नावाने, तर यासाठी त्या दिवशी बऱ्याचशा ठिकाणी भैयासाहेब आंबेडकर यांचा त्या दिवशी स्मृतिदिन असतो, परंतु त्या दिवशी साजरा बऱ्याचशा ठिकाणी झाला किंवा नसेल तरी आज आपल्याला हा स्मृतिदिन भैयासाहेब आंबेडकर हा प्रामुख्याने हा विषय आज प्रथमतः आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। याच्यावरती आपले आळंदी शाखेचे जे अध्यक्ष ते तर विचार मानतील त्याच्यावरती सुरे भैयासाहेब आंबेडकरांबद्दल। तर मी कार्यक्रम पुढे नेण्याच्या अगोदर आपल्या जो गडवरचा जो दरवर्षाचा जो सुरुवातीचा जो प्रोग्राम आहे तो बुद्धपूर्णिमेचा होता, तर प्रथमतः आपण अध्यक्षांची निवड करून घेऊ। मी संदीप काशीनाथ धनवे साहेब यांचे अध्यक्ष म्हणून निवड करतो आणि त्यांना आत्ताच आमचे मित्र यांनी जे अध्यक्षपदाला नाव सुचवलेलं आहे त्यांना सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देत आहे। जय भीम। जय या पाठ्यक्रमासाठी आपल्या वर्षावासाठी कार्यक्रम मालिका या ठिकाणी चालू आहे, त्याबद्दल माझं अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी सर्वांची आभार आहे। जय भीम। आता अध्यक्षांची निवड झालेली आहे, तर मी अध्यक्षांच्या परवानगीनुसार आपण पुढे जो कार्यक्रम आहे बुद्धपूर्णिमेचा प्रारंभ करून घेऊ। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। आमिषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। बुद्ध पूजा प्रेतं संतति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे। पूजयामि बुद्धं पुष्पेन नेन पुत्रेण नेतेन लभामि मोक्षं। मिलाय दिया कायो तथा याति विनाशभाव। संसारप्रदीपेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं समुद्रं पूजयामि तं। सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तं। धातु धातु गभ्य
लंकाये जम्बुदीपे तीदसपुरवरे नागलोके चतुर्थे सकल दं गौरवं तं विवैकं पर्वरतु साधु वरदानतु आद्य कुलभूषन्तु सकलविद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा भक्तांचा खरा भक्त काजा सौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला हरी रुरी रुद्र रूपा मुक्ती परत कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजाळीला गतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती मामानो बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा आता तुमची उद्गमनं संपन्न झाली. बघा, बौद्ध धर्माच्या निर्माते म्हणून त्यांना ओळखलं जातं, सम्राट अशोक राजा म्हणून. त्याच्यानंतर बौद्ध धर्माची जी स्थापना आणि याचं कारण निर्माण केलं असेल ते परमपूज्यरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोटी एक असा पुत्र जन्माला आला होता की सूर्यपुत्र, अर्थात यशवंत आंबेडकर म्हणून या नावानं ओळखले जायचे ते. तर बऱ्याचशा वेळा लोकांना माहीत नसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा म्हणजे नेमका कोण, आणि त्यांच्या मुलाबद्दल इतर जणांनी याची माहिती का उत्पन्न होती नाही. तर याचं कारण असं आहे की बौद्ध धर्म हा जो पूर्वी बुडवला होता या लोकांनी, काही लोकांनी, की तो बौद्ध धर्म पुन्हा अस्तित्वात आला नाही पाहिजे आणि लोकांना अज्ञानमध्ये कसं सुद्धा येईल, अज्ञानातून म्हणजे जे अहंकारामध्ये होते त्याच्याच टाईपमध्ये ज्या लोकांना होण्याची इच्छा होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले की या लोकांना काय वाटलं की हे कार्य कुठंतरी थांबलं जाईल, असं यांचा हा भरम होता. पण तो भरम त्याच काळात झाला नाही आणि त्यामुळं मग नंतर यांच्या ज्या मुलाच्या रूपाने तो बौद्ध धर्माची परत दिशा देण्याचं काम हे केलेले सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकर यांचा नेमकाच या ठिकाणी प्रतिदिन साजरा होत असताना की सांगायचं तर एवढंच आहे की आपल्याला की यांचं जाण्याने पण फार दुःख नंतर खूप जणांना झालेलं आहे. तर या दुःखातून आपण या काही गोष्टी घडत गेलेल्या आहेत. तर मी आजचा जो पालन करणे विषय, त्या विषयाला जर कुणाला आदेशांचं ते भाषण होईलच त्या बाबतीमध्ये, जर कुणाला काही भैयासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती असेल, विचार मांडायचा असेल, सूर्यसाहेब तुम्ही बोलणार का भैयासाहेब आंबेडकरांबद्दल? तर या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा जणांना याची नसेल, तर आज या संस्थेच्या वतीने मी या ठिकाणी परिचय काढून सर तुम्हाला त्यांच्याकडून तर आजच्या वेळ न घेता आजच्या जरी या कार्यक्रमाची कालम सुकाम आणि मानव निर्माती या विषयाचे जरी परिचय कार्यक्रम या ठिकाणी आले नसले तरी आपल्याला याचं अनुकरण करून सर्वात महत्त्वाचा विषय सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकर यांचा आजचा हा जो विषय, आज आपण विषय परिचय काढून संदीप काशीनाथ मुंडे साहेब यांच्याकडून आपण डायरेक्ट ऐकू, म्हणजे आपला पुढचा वेळ आपण वाचू. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण आपले विचार प्रकट करावा. भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्याचे मुसलमान परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे
भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, मानवता आदरणीय मीराताईजी आंबेडकर आणि या संस्थे समता सैनिक दल याचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर या सर्वांच्या कार्यालयाने माझ्या पंचवीस आज या भारतीय बौद्ध महासभेच्या दर रविवारी ज्या आपण वंदना घेतो, परंतु ते घेत असताना आपण गेल्या 3.5 महिन्यापासून आपल्या इथे आपला जो पवित्र असा वर्षवासाचा काळ तो चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रवचन मालिका राबवलेला आहे. त्याच्यामध्ये जे आपले राहुल डुमणे यांनी आत्ताच विषय मांडला की गेल्या या 17 तारखेला बाबासाहेब आंबेडकर यांचं दिवस होता आणि तो आपल्याला त्या मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला काही त्यावेळेस जमलं नाही, परंतु आज तो विषय घेऊ आपण की जर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल माहिती सांगायचं नव्हतं तर बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबांचे सुपुत्र की बाबासाहेब त्यांच्या आधी बाबासाहेबांना 3 मुले त्यांनी गमावलेली होती. त्याच्यामध्ये एक म्हटलं तर रमेश, दुसरं म्हटलं तर हिंदू म्हणून आणि ती मुलगी होती आणि तिसरा राजरत्न आणि चौथे म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकर. हे बाबासाहेबांच्या त्यांनी त्यांचं जे समाजासाठीचं जे त्याग आहे त्यांचा आणि रमायचा तो त्यातून दिसून येतो की त्यांनी समाजाचं काम करत असताना एवढं मोठं त्यांनी पूर्ण समाजाची धुरा अंगावर घेतलेली की जेणेकरून माझा समाज हा दुबळा दुबळा कितीतरी वर्ष हा कितपत पडलेला आहे, त्याला माणसासारखी इथं वागणूक दिली जात नाही आणि त्याला कुठून तरी त्या काळाच्या दरीतून त्यांना बाहेर काढायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी पूर्ण आपल्या कुटुंबाची त्यांची वाताहत झाली. त्यामध्ये त्यांची 3 मुलं गेली आणि त्यानंतर जे राहिले ते सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचं बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचं लहानपणापासूनच प्रकृती एकदम अशी सडपातळ एकदम अशक्त होती आणि त्यांना त्यामुळं सुडक्या म्हणून बोलायचे. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लहानपणापासूनच बाबासाहेबांचे कार्य हे ते पाहत आलेले की त्यांचे समाजासाठी कळमळ आणि लढा, त्याच्यामध्ये त्यांचीच प्रेरणा घेऊन नंतर जेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण निर्माण झालं त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांचं कार्य पुढे नेण्यासाठी जो आपल्याला बुद्ध धम्म दिला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी, त्याचंच पुढं जर आपल्याला त्याचं धुरा आपल्याला पुढे गेली पाहिजे आणि त्यासाठी बाबा सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकरांनी माहूपासून त्यांचे हे केलेले पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी नंबरच अभियान त्यांनी काढलं होतं की जेणेकरून चैत्यभूमी या ठिकाणी बाबासाहेबांचं त्यांना हे स्मारक उभं करायचं होतं आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी फिरले आणि 1-1 रुपया करून त्यांनी असा केला आणि त्याच्यानंतर चैत्यभूमी दादर या ठिकाणी बाबासाहेबांचं मोठं असं स्मारक बांधलं जेणेकरून आपला समाज हा बाबासाहेबांची आठवण म्हणून कायमस्वरूपी त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होईल आणि हे अशा प्रकारचं मोठं कार्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून झालं आणि बाबासाहेब आंबेडकर त्या काळी आमदार म्हणून पण निवडून आलेले होते की आणि त्याच वेळेस महाराष्ट्र मुक्तीसंग्राम हा चालू होता आणि ते चालू असताना म्हणजे त्या ठिकाणी मोरारजी भाई देसाई यांची पण गाडी अडवून त्यांना काळे झेंडे वगैरे दाखवले होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तात पण जे बाबासाहेबांचे जे म्हणजे गुणधर्म होते ते त्यातून दिसून येतात की लढाऊपणा हा पण त्यांच्याकडं होता, परंतु त्यांच्याकडं पण म्हणजे लवकरच त्यांना म्हणजे त्यांची प्रकृती साथ दिली नाही आणि लवकर त्यांचं निधन झालं.
परंतु बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्यानंतर त्यांची आता जी मुलं आहेत ते पुन्हा त्यांचा वारसा आता पहिले बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर, दुसरे भीमरावजी आंबेडकर आणि तिसरे आनंदराज आंबेडकर, हे तीनही त्यांचे नातू म्हणजे त्या बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र हे आता आंबेडकर घराण्याची पुरा सांभाळत आहेत. आणि त्याच्यामधून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहून ना कुठल्या बाकीच्या जे प्रलोभन देत आहेत. आणि आता तर नवीन तेच चालू आहे की फक्त काहीतरी प्रलोभन दाखवा आणि खरेदी करा आणि ह्यांना यांच्या बौद्ध धर्म आणि ह्याच्यापासून लांब कसं नेता येईल, जेणेकरून एखादा फुटकळ पद किंवा पैसा देऊन त्यांना समाजाची कसं विघटन करून त्यांना त्यांच्यामध्ये दरी निर्माण करता येईल, जेणेकरून परत हा समाज एकत्रित न झाला नाही पाहिजे याचं पूर्णतः प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळं आपण केवळ आणि केवळ फक्त आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहून इथून पुढच्या काळात आपण एकत्र होऊन त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. एवढंच आजच्या या प्रत्येकाबद्दल म्हणजे विनंती करतो की जेणेकरून प्रत्येकाने त्याच्यामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये सहभाग घेणं ही आत्ता काळाची गरज आहे. जय हिंद, जय भारत.